श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झवरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे फुले कृषी वाहिनी हे रेडिओ केंद्र. ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाची वाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं यंदाच्या वर्षी वरुण राजाच्या झालेल्या लवकर आगमनामुळे राज्याच्या काही भागात अगदी वेळेवर खरीपाच्या पेरण्या झाल्यात, तर त्याच्यामुळं बळीराजा नक्कीच सुखावलेला असणार आहे. आणि शेतातील आता पिकं सध्या बहरायला सुरुवात झालेली आहे. राज्यामध्ये सोयाबीन, ऊस, मका, भुईमूग, तूर, बाजरी याबरोबरच इतर कडधान्यांच्या पेरण्यासुद्धा आटोपलेल्या आहेत. आता पेरलेल्या पिकांमध्ये आंतरमशागतीची कामे करणे अत्यंत गरजेचे आहे. आंतरमशागत केव्हा करावी, कशी करावी, का करावी, आंतरमशागतीचे काय फायदे आहेत, हे सर्व काही आपण आज जाणून घेणार आहोत. आणि अगदी यासाठीच आज आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी या स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर आदिनाथ ताकटे सर यांना. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार, धन्यवाद. डॉक्टर आदिनाथ ताकटे सर हे मृदशास्त्रज्ञ म्हणून एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि आज आपल्याला ते खरीप पिकांची आंतरमशागत या विषयावरती आपल्याशी संवाद साधणार आहेत, आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर सर, आजच्या विषयाच्या अनुषंगानं मला विचारायला निश्चित आपल्याला आनंद वाटेल की राज्यातील यंदाचा खरीप हंगाम कसा होता, काय सांगता येईल सर? शेतकरी बंधूंनो, एकंदर गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी बघितलं तर पावसाचं आगमन हे जोमदार आणि लवकर झालेलं आहे. त्यामुळं जूनच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे जवळजवळ 15 जून ते 25 जूनच्या दरम्यान जवळजवळ 40 ते 50% महाराष्ट्रातील पेरण्या आटोपलेल्या आहेत. उर्वरित पेरण्या ह्या 4 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान, म्हणजे एकंदर बघितलं तर राज्याचं खरीपाचं क्षेत्र हे 142 लाख हेक्टर आहे. आणि 142 लाख हेक्टरपैकी अद्यापर्यंत 138 लाख म्हणजे जवळजवळ 92% क्षेत्रावर ही खरीपाची पेरणी झालेली आहे. यामध्ये प्रामुख्यानं सोयाबीनचं राज्यातील क्षेत्र हे जवळजवळ 41.49 लाख हेक्टर क्षेत्र आहे. आणि अद्यापर्यंत 48.05 हेक्टरवर क्षेत्र झालेले आहे, म्हणजे सरासरीच्या तुलनेत जास्त पेरणी झालेली आहे. कापसाच्या बाबतीत सुद्धा 42 लाख सर्वसाधारण क्षेत्र आहे. अद्यापर्यंत जवळजवळ 40 लाख हेक्टर पेरणी झालेली आहे. त्या खालोखाल एक महत्वाचं पीक म्हणजे भाताचं क्षेत्र आपलं सर्वसाधारणपणे 16 लाख हेक्टर आहे. परंतु अद्यापर्यंत त्याच्या पुनर्लागवड ही सध्या चालू आहे. तुरीच्या क्षेत्रात जवळ वाढ आपल्याला यंदा संभवते. मागील वर्षी दरभाव चांगला मिळालेला आहे. सरासरी क्षेत्र आपले 13 लाख हेक्टर क्षेत्र आहे. यंदाच्या वर्षी जवळजवळ 11.60 लाख हेक्टर क्षेत्रावर ही पेरणी झालेली आहे. त्याच खालोखाल उडीद आणि मूग, यामध्ये उडीदाच्या बाबतीत 3,70,00,000 हेक्टर क्षेत्र आहे आणि जवळजवळ 3.44 लाख हेक्टर क्षेत्रावर ही पेरणी झालेली आहे. मुगाच्या बाबतीत सुद्धा 3,93,000 क्षेत्र आहे आणि अद्यापर्यंत जवळजवळ 2,21,000 हे क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. मक्याच्या जवळजवळ 8.85 म्हणजे जवळ 9 लाख हेक्टर क्षेत्र आहे आणि अद्यापर्यंत 10 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. म्हणजे एकंदरच पाऊस जोमदार आणि वेळेवर झाल्यामुळं ह्या पेरण्या ह्या वेळेवर झालेल्या आहेत. विशेषतः कडधान्यांच्या पेरण्यामध्ये आमूलाग्र वाढ झालेली आपल्याला. आणि विशेषतः याशिवाय जी भरड धान्य आहेत, तेलबिया आहेत, यावर्षी सुद्धा नक्कीच यावर्षी त्यामध्ये पेरण्यांच्या क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे. निश्चितच खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याच्यासाठी हे चांगल्या पद्धतीचं चित्र आहे असं म्हणायला हरकत नाही. तर आज आपला विषय सुरू आहे खरीप पिकांची आंतरमशागत. आणि या विषयाच्या अनुषंगानं आंतरमशागत म्हणजे नेमकी काय आणि आंतरमशागतीमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? शेतकरी म्हणून पिकांची पेरणी झाल्यानंतर उभ्या पिकात करावयाची जी मशागतीची कामं आहेत त्याला आपण आंतरमशागत असं म्हणतो. या आंतरमशागतीमध्ये प्रामुख्यानं नांग्या भरणे, विरळणी करणे, कोळपणी करणे, खुरपणी करणे, खांदणी करणे, वरखेते देणं, पिकाला मातीची भर देणं, आच्छादन करणं इत्यादी कामांचा समावेश या आंतरमशागतीमध्ये हा होतो. अच्छा, तर या पद्धतीनं आज आपण निश्चितच सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे खरीप पिकांची आंतरमशागत. आणि आपल्याशी संवाद साधत आहेत डॉक्टर आदिनाथ ताकटे, मृदशास्त्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. सर, मग खरीप हंगामामध्ये करावयाच्या आंतरमशागतीच्या महत्त्वाच्या बाबीबद्दल थोडंसं विस्तारानं काय सांगता येईल? पिकांची पेरणी झाल्यानंतर जर उगवण नीट झाली नाही तर साऱ्यामध्ये किंवा वाफ्यात रिकाम्या जागा
आपल्याला दिसतात. अशा वेळी टोकन पद्धतीनं किंवा रोपांची लागवड करून पेरणीनंतर साधारणपणे 8 ते 10 दिवसात या नांग्या भरायला पाहिजेत. म्हणजे रोपांची हेक्टरी संख्या आपल्याला ही प्रमाणात राखण्यास मदत होते. हे झालं नांग्या भरण्याचं. दुसरं विरळणी करणं. बऱ्याच वेळा काय होतंय की दाट पेरणीमुळे योग्य अंतर राहत नाही आणि त्यामुळं पिकांची गर्दी होते आणि अन्नद्रव्य जी काही घेण्याची स्पर्धा आहे ती पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळं सर्वसाधारणपणे 10 ते 12 दिवसांनी पहिली विरळणी आणि 20 ते 22 दिवसांनी दुसरी विरळणी करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर कोळपणी. खेडेगावामध्ये एक म्हण आहे, एक कोळपणी अर्धे पाणी. विशेषतः रब्बी हंगामाच्या दृष्टीनं कोळपणीचं महत्त्व आहेच, परंतु खरीपाच्या दृष्टीनं कोळपणीचं अत्यंत महत्त्व आहे. सर्वसाधारणपणे पिकाचा कालावधी लक्षात घेऊन 1 ते 2 कोळपण्या आणि 1 ते 2 खुरपण्या पिकाच्या एकंदरच कालावधीनुसार ह्या आपण द्यायला हव्यात. एकंदरच त्याचं महत्त्व असं आहे की तणांचा प्रादुर्भाव करणं आणि दुसरं मातीतील ओलावा हा साठवून ठेवण्यासाठी कोळपणीचं कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे. शिवाय मातीची भर ही पिकाला दिली जाते. म्हणजे कोळपणी ही त्या दृष्टीनं अत्यंत ही महत्त्वाची आहे. त्यानंतर खुरपणी करणं. एकंदरच बघितलं तर केवळ तणांमुळं पीक उत्पादनात जवळजवळ 20 ते 70% आपल्याला घट झालेली आपल्याला दिसून येते. एकंदरच जर बघितलं, जर आपण तणांचा प्रादुर्भावामुळे म्हणजे सोयाबीनमध्ये जर आपण तणांचा प्रादुर्भाव कमी केला नाही तर जवळजवळ 40 ते 53% घट येते. कपाशीमध्ये जवळजवळ 74 ते 80% घट येते. एकंदरीत तुरीच्या बाबतीत सुद्धा 50 ते 55% घट येते. म्हणजे एकंदरीत बघितलं तर पीक उत्पादनामध्ये 50 ते 75% घट ही केवळ तणांच्या प्रादुर्भावामुळे होते. त्यामुळं पीक उत्पादन आपल्याला व्यवस्थित घ्यायचं असेल तर तणांचा प्रादुर्भाव करणं, आंतरमशागत करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता आपण एकंदरच खुरपणी झाली. आता वरखते देणं, आपण ज्याला टॉप ड्रेसिंग म्हणतो. पिकाच्या पेरणीच्या वेळी आपण बेसल डोस देत असतो आणि बहुतांश पिकांना दुसरी मात्रा खुरपणीनंतर देणं गरजेचं आहे. त्याला आपण वरखते देणं म्हणतो. आणि बहुतांश वरखतांची मात्रा ही आपण नत्राच्या स्वरूपात युरियाच्या माध्यमातून देत असतो. त्यामुळं जी पिकं आता सध्या खुरपणी केलेली आहेत, आंतरमशागत केलेली आहेत, सर्वसाधारणपणे 30 दिवसाची झालेली आहेत, अशा पिकांना नत्राची मात्रा देणं हे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः जे कडधान्य वर्गीय पीक आहेत अशा पिकांना नत्राची मात्रा ही देऊ नये. कारण नत्रा दिली तर हे पीक मोठ्या प्रमाणात माजतं आणि त्यामुळं पीक उत्पादन हे आपल्याला कमी येतं. याचबरोबर पिकांना मातीची भर देणे, ते कोळपणीच्या माध्यमातून देत असतो. विशेषतः आणि खांदणी करणे, विशेषतः ऊस आणि आल्याच्या बाबतीत खांदणी हा आपण जो प्रकार आहे हा त्या आंतरमशागतीच्या बाबतीत आपण हे करत असतो. अशा रीतीनं नांग्या भरणं, विरळणी करणं, कोळपणी करणं, वरखते देणं, खुरपणी करणं, त्यानंतर खांदणी करणं आणि विशेषतः आच्छादनाचा वापर. कोरडवाहू क्षेत्रामध्ये विशेषतः पीक 21 दिवसाचं झाल्यानंतर हेक्टरी 5 टन आपण आच्छादन केलं तर निश्चितच हे पीक खरीप हंगामामध्ये चांगल्या प्रकारे जिथं पावसाची कमतरता आहे अशा ठिकाणी चांगल्या प्रकारे येऊ शकतं. अशा रीतीनं आंतरमशागतीमध्ये ह्या बाबींचा समावेश करणं हे अत्यंत गरजेचं आहे. अच्छा सर, मग आता जर सातत्यानं शेतकरी बंधू म्हटलं की पावसाची उघडीप आता थोडीशी झालेली आहे आणि शेताकडे जर आपण चक्कर मारली बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये तणांची वाढ झालेली दिसते आणि आपण आता बोलतानाच तण व्यवस्थापनाचा देखील उल्लेख केला. तर नेमकंच आता कशा पद्धतीनं तण व्यवस्थापन करणं गरजेचं आहे? शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांमध्ये एक म्हण प्रचलित आहे, तण खाई धन. विशेष म्हणजे ज्याच्या शेतात हरळी कुंदा त्याने करू नये शेतीधंदा असं म्हटलं जातं. म्हणजे शेतकरी बंधूंनो एक लक्षात घ्या की ज्याच्या शेतामध्ये हरळी कुंदा, त्यानंतर काँग्रेस गवत ह्या प्रकारची गवतं आहेत अशांनी शेती व्यवसायच करू नये असं या म्हणीतून आपल्याला एकंदर अभिप्रेत आहे. आणि याच्या बाबतीत आपण प्रत्येक शेतकऱ्यानं ज्यावेळेस आपण एप्रिल मे मध्ये मशागत करतो त्याचवेळी काळजी घेतली तर निश्चितच हरळी कुंदा यासारख्या ज्या काही वार्षिक तण आहेत ह्या वार्षिक तणांचं नियंत्रण आपल्याला करायचं असेल तर मे महिन्यात ज्या आपण मशागती करतो मशागतीकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आता तण ही पिकांना अपायकारकच आहेत, परंतु ती मानव आणि प्राण्यांसाठी
आणि आरोग्यासाठी सुद्धा घातक ठरतात. उदाहरणार्थ गाजर गवत, याला तर आपण पांढरी फुली किंवा चटक चांदणी असं म्हणतो. परागकणांमुळं कातडीचे रोग उद्भवतात. त्यानंतर काठेमात, जर्मन काटा, कोकरू हे काटेरी तणे काही वेळा घातक आणि त्रासदायक ठरतात. विशेषतः पीक पेरणीनंतर पिकांशी हवा, पाणी, सूर्यप्रकाश आणि अन्नद्रव्य आणि विशेषतः जागा यासाठी हे तण स्पर्धा करत असतात. खरीप हंगामामध्ये पीक निहाय सर्वसाधारणपणे 15 ते 60 दिवसाचा कालावधी हा पीक आणि तणांमध्ये स्पर्धेच्या दृष्टीनं संवेदनशील असा म्हटला जातो. या कालावधीत रब्बी खरीप हंगामातील पिकात आंतरमशागत आणि तण व्यवस्थापन हे करणं अत्यंत गरजेचं आहे. जर आपण केलं नाही तर उत्पादनात लक्षणीय घट आपल्यालाही संभवते. त्यासाठी योग्य वेळी योग्य पद्धतीनं तणांचं व्यवस्थापन करणं हे आवश्यक आहे. तणांच्या प्रादुर्भावामुळं पीक उत्पादनात घट येतेच, याशिवाय काढणी दरम्यान सुद्धा आपल्याला अनेक अडचणी येतात. याशिवाय आपल्याला वरखते देताना, फवारणी करताना सुद्धा आपल्याला अनेक अडचणी येतात. विशेषतः आपल्याला तणांचं प्रादुर्भाव कमी करायचा असेल तर एकात्मिक तण व्यवस्थापनाचा अवलंब करणं गरजेचं आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीची योग्य मशागत जी एप्रिल मे महिन्यात करणं आवश्यक आहे. याशिवाय योग्य बियाणांचं प्रमाण पेरणीसाठी वापरणं आवश्यक आहे. वाणांची निवड तितकीच महत्वाची आहे. त्यानंतर योग्य अंतरावर आणि योग्य वेळी पेरणी करणं आवश्यक आहे. पिकांची फेरपालट ही तितकीच महत्वाची आहे. याशिवाय खत आणि पाणी व्यवस्थापन अत्यंत महत्वाचं. कोळपणी आणि खुरपणीला निश्चितच आंतरमशागतीमध्ये अत्यंत महत्वाचं स्थान आहे. त्यामुळं या घटकांचा वापर, या बाबींचा वापर आपण आंतरमशागत करताना करणं अत्यंत गरजेचं आहे. मजुरीचे वाढलेले दर, खुरपणीच्या वेळी मजूर उपलब्ध न होणं, त्यामुळं तण नियंत्रण करणं शक्य होत नाही. यामुळं रासायनिक तण नियंत्रणाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळलेले आहेत. अगदीच. आणि त्यामुळं आता रासायनिक तणनाशकांचा वापर करणं हे शेतकऱ्यांनी त्याबाबत सजग व्हायला पाहिजे. कोणतं तणनाशक केव्हा, किती प्रमाणात आणि कोणत्या पिकासाठी वापरणं हे अत्यंत महत्वाचं आहे. अगदीच. आणि निश्चितच आज आपण त्याविषयी माहिती घेऊयात. सर, आपला विषय सुरू आहे की खरीप पिकांची आंतरमशागत, आणि आपण आता सातत्यानं उल्लेख केला की तण खाई धन आणि शेतकरी हिंडे वन वन असं ज्या ठिकाणी म्हटलं जातं. तर शेतकरी बंधू सातत्यानं प्रयत्नशील असतात की तणाचं व्यवस्थापन करण्यासाठी, आणि तण हे पिकांच्या बरोबर स्पर्धा करताना दिसत आहे. आणि आता जर बघितलं तर मजुरीची टंचाई सर्वत्र जाणवताना दिसते. आणि मग अशा वेळी जे काही उपलब्ध बाजारामध्ये तणनाशक असेल ते घ्यायचं आणि फवारणी करायचं पिकांच्यावरती, हा एक शेतकऱ्यांचा सपाटा सुरू असतो, कारण त्यांना तणाचं व्यवस्थापन करायचं असतं. या दृष्टीनं सर नेमकंच कोणतं तणनाशक आणि कधी वापरणं गरजेचं आहे, यासाठी कोणती काळजी घ्यायला पाहिजे? एकंदरच आपण बाजारामध्ये तणनाशकांचे प्रकार महत्वाचे आहेत, ते समजून घेणं महत्वाचं आहे. पहिली गोष्ट, पीक पेरणीपूर्वी वापरायची तणनाशकं. दुसरी गोष्ट, पीक आणि तण उगवण्यापूर्वी वापरायची तणनाशकं. म्हणजे पीक पेरल्यानंतर 48 तासाच्या आत वापरायची तणनाशकं, ज्याला आपण उगवणीपूर्वी असं म्हणतो. आणि पीक आणि तण उगवल्यानंतर वापरायची तणनाशकं म्हणजे उगवणी पश्चात, पीक उगवल्यानंतर वापरायची तणनाशकं. असे एकंदर 3 प्रकार हे बाजारात उपलब्ध आहेत. ह्या बाबतीत शेतकऱ्यांनी सजग होणं, माहिती करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, बाजारात स्पर्शजन्य म्हणजे आपण कॉन्टॅक्ट हर्बिसाइड म्हणतो आणि सिस्टमॅटिक फंजिसाइड म्हणतो, ही नेमकी कोणती आहेत हे म्हणजे निवडक आणि बिननिवडक हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. याशिवाय तणांचे प्रकार आहेत. वार्षिक तण, द्विवार्षिक तण, बहुवार्षिक तण, हे तणांचे प्रकार लक्षात घेतला पाहिजेत. याशिवाय पानांच्या रुंदीनुसार म्हणजेच लांब पानांची तणं, यामध्ये प्रामुख्याने एकदल किंवा गवतवर्गीय आणि रुंद पानांची तणं म्हणजे द्विदल आणि गवतवर्गीय हे लक्षात घेऊनच आपल्याला बाजारात उपलब्ध असलेलं रासायनिक तणनाशक वापरणं आणि निवडणं हे शक्य होईल. अशा रीतीनं आपण हे तणनाशकांच्या बाबतीत झालं. आता संवेदनशील पीक आणि
तणांचा स्पर्धेचा संवेदनशील कालावधी हा अत्यंत महत्वाचा होतो. मग आत्ताच आपण म्हटलंय की सर्वसाधारणपणे 15 ते 60 दिवस हा अत्यंत महत्वाचा कालावधी आहे. एकंदरच पीक निहाय जर बघितलं तर मूग आणि उडीद पीक आणि तणांचा स्पर्धेचा कालावधी हा 15 ते 30 दिवसाचा आहे. म्हणजे 15 ते 30 दिवसाच्या काळात तणांचं नियंत्रण होणं अत्यंत गरजेचं आहे, तरच आपल्याला उत्पादनात वाढ झालेली दिसून येईल. निश्चित. बाजरीच्या बाबतीत सुद्धा 15 ते 35 दिवसाचा कालावधी अत्यंत महत्वाचा आहे. सोयाबीन, भुईमूग, भात, ज्वारी, सूर्यफूल यांचा प्रामुख्यानं 15 ते 45 दिवस हा पीक आणि तण स्पर्धेचा कालावधी आहे. मक्याच्या बाबतीत 20 ते 45 दिवस हा कालावधी महत्वाचा आहे. कापूस आणि तुरीच्या बाबतीत 20 ते 60 दिवसाचा आणि ऊसाच्या बाबतीत 20 दिवसापासून तर 120 दिवसापर्यंत हा पीक आणि तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी आहे. हा संवेदनशील कालावधी शेतकरी बंधूंनी लक्षात घ्यायला हवा. आता नेमकं संवेदनशील कालावधी म्हणजे नेमकं काय समजून घेऊयात. शेतकरी बंधूंनो, पीक तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी म्हणजे पिकांच्या पेरणीपासूनचा असा कालावधी ज्यामध्ये पीक तणमुक्त ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, या कालावधीत तण नियंत्रण जर केलं नाही तर उत्पादनात लक्षणीय घट आपल्याला होते. पीक आणि तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी हा पीक वाढीच्या सुरुवातीचा कालावधी असतो. साधारणपणे पीक वाढीचा सुरुवातीचा 1/3 कालावधी हा तणमुक्त ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे. हा कालावधी पीक, वाण आणि पिकांची वाढ यानुसार बदलत असतो. जोमानं वाढणारं, पसरट पाने, मुळे असणारे पिकं अधिक लवकर वाढतात आणि जमिनीचा भाग हा झाकून टाकतात. परिणामी तणांच्या स्पर्धेचा कालावधी हा कमी राहतो. तर कापूस, ऊस, मका यासारखी पिकं सुरुवातीला हळूहळू वाढतात. यामुळं पीक आणि तण स्पर्धेचा कालावधी देखील वाढतो. ह्या गोष्टी आपण तण नियंत्रण करताना, तणनाशकाचा वापर करताना, तणनाशकाची निवड करताना ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. अगदी अगदी. मग या दृष्टिकोनातून काही उपलब्ध असणाऱ्या तणनाशकांची नावं सांगता येतील? निश्चितच. आपण मगाशी सांगितलं की पेरणीपूर्वी, पेरणी नंतर आणि उगवण पश्चात ही 3 प्रकारची तणनाशक आहेत. पेरणीच्या अगोदर क्लोरोफिरोफिरॉन, पेरणीनंतर परंतु उगवण्यापूर्वी पेंडामिथालिन. हे आपण आपल्या विद्यापीठानं बहुतांश पिकांना हे शिफारस केलेलं आहे. तर उगवणी पश्चातची पीकनिहाय ही वेगवेगळी आहेत. आपण ज्यावेळेस पिकांचं चर्चा करू त्यावेळेस त्याचा उल्लेख निश्चितच करूया. परंतु ही लक्षात घेतली पाहिजे की पिकाच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे मशागत झाल्यानंतर, पाऊस पडल्यानंतर, परंतु पीक पेरणीच्या अगोदर, पीक उगवणीच्या अगोदर म्हणजे साधारणपणे पेरल्यानंतर परंतु 48 तासाच्या आत, आणि उगवणी पश्चात ही, आणि उगवणी पश्चात तेही लक्षात घ्यायला पाहिजे. उगवणी पश्चामध्ये जी काही आपण तणनाशकं वापरणार आहोत याची शिफारस पीकनिहाय वेगवेगळी आहे. याशिवाय पानं ज्यावेळेस 2 ते 4 म्हणजे तणांचा पानं ही 2 ते 4 पानावर असतं त्यावेळेसच फवारणी करणं हे आवश्यक आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे 21 ते 28 दिवसाच्या आत म्हणजे सर्वच पिकांच्या बाबतीत तणनाशकांचा वापर हा योग्य वेळी म्हणजेच सर्वसाधारणपणे 15 ते 28 दिवसाच्या आत करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. निश्चितच. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. आणि आज आपला विषय सुरू आहे खरीप पिकांची आंतरमशागत. आणि आपल्याशी संवाद साधत आहेत डॉक्टर आदिनाथ ताकटे, मृदशास्त्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. ताकटे सर, नेमकंच आपण आता या ठिकाणी आपण तणनाशकांच्या विषयी बोलत असताना पीकनिहाय आपण चर्चा करण्याचा विषय चर्चेत आहोत. या दृष्टीने जर विचार केला तर सोयाबीन हे राज्यातील एक महत्त्वाचं तेलवर्गीय पीक आहे. आणि या पिकांची आंतरमशागत केव्हा आणि कशा प्रकारे करावी? शेतकरी म्हणून सर्वसाधारणपणे पीक 20 ते 30 दिवसाचं असताना 2 कळपण्या आणि खुरपणी करून शेत तणविरहित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. पहिले 20 ते 30 दिवस. फुलं लागल्यानंतर कोळपणी करू नये. सर्वसाधारणपणे वाणांच्या प्रकारानुसार किंवा वाणांच्या नुसार सोयाबीनला 40 ते 45 दिवसाच्या दरम्यान फुलं लागायला सुरुवात होते.
त्याच्यानंतर कोळपणी ही करू नये. जर कोळपणी केली तर मुळ्यात तुटण्याची शक्यता असते. ह्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. जर मजुरांचा तुटवडा असेल, सततच्या पावसामुळं निंदणीचं काम थांबलं असेल, तर पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी तणं ही 2 ते 4 पानांच्या अवस्थेत असताना क्लोरीम्युरॉन इथाईल 25% WP किंवा इमॅजिथायपर 10% SL किंवा क्युझॉल्फॉप इथाईल 5% EC या तणनाशकाचा वापर विद्यापीठाच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हा करावा. विशेषतः ज्यावेळेस आपण बाजारात जाऊ, ह्या कंटेंट जी नावं सांगितलीत, ह्या कंटेंटचं आपण दुकानदाराला जर तणनाशक मागितलं तर त्या तणनाशकाच्या बाटलीवर एकंदर एकरी मात्रा दिली असते. तर एकरी मात्रा सर्वसाधारणपणे उदाहरणार्थ 400 ml प्रति एकरी. तर आपला पंप नेमका 10 लिटरचा आहे की 15 लिटरचा आहे हे लक्षात घ्यावं. बाटलीवर संपूर्णतः सूचना दिलेल्या असतात की एका पंपाला किती ml तणनाशक वापरायचं आहे. त्याप्रमाणे ह्या सूचनांचा अवलंब करून आपण या तणनाशकांचा वापर हा करायला हवा. अथवा विद्यापीठातील तज्ज्ञांशी संपर्क साधला तर निश्चित आपल्याला यावर माहिती मिळू शकते. तर अशा रीतीनं या सोयाबीन पिकांचं हे तणनियंत्रण, रासायनिक तणनियंत्रण करणं आवश्यक आहे. आता विशेषतः सोयाबीनच्या पिकाच्या बाबतीत एकंदरीतच पावसाचं प्रमाण हे सध्या जास्त आहे. काही भागात पावसाचं प्रमाण आहे. सोयाबीनची पिकं बहुतांश ठिकाणी पिवळी पडलेली आहेत. ह्या विशेषतः याचं कारण म्हणजे 2 कारण आहेत. एक तर जमिनीमध्ये चुनखडी असणं आणि दुसरी कारण सूर्यप्रकाश कमी असल्यामुळं, हवा आणि सूर्यप्रकाश याच्यामुळं, सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळं अन्नद्रव्याची उपलब्धताही सोयाबीनला होत नाही. त्यामुळं अशा वेळी नत्राची मात्रा देणं फवारणीच्या माध्यमातून गरजेचं आहे. याशिवाय दुसरं एक कारण आहे की सूक्ष्म अन्नद्रव्याचा अभाव. आपल्याकडे फुले मायक्रोग्रेड सेकंड हे सूक्ष्म अन्नद्रव्य विद्यापीठात उपलब्ध आहेत. अगदी याचा 50 ml प्रति 10 लिटर पाण्यामध्ये फवारणी केली तर निश्चितपणे आपल्याला त्याचा चांगला परिणाम हा दिसून येतो. निश्चितच. आता शेतकरी बंधूंनो, काही जी पिकांचा कालावधी म्हणजे सोयाबीन लवकर पेरला गेलाय यंदाच्या वर्षी आणि बहुतांश कालावधी हा 30 दिवसाच्या पुढे गेलेला आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे 30 ते 45 दिवसाचा सोयाबीन सध्या आहे. अशा शेतकऱ्यांनी, ज्या शेतकऱ्यांचं कालावधी हा म्हणजे फुलोऱ्यात येण्याच्या अवस्थेत आहे, अशा शेतकऱ्यांनी 1261 याची फवारणी करणं गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करणं हे गरजेचं आहे. त्यानंतर शेंगा लागण्याच्या अवस्थेमध्ये 19-19-19 आणि भरण्याच्या अवस्थेत 052-34 या विद्राव्य खताची 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये फवारणी करणं गरजेचं आहे. शेतकरी म्हणून एक लक्षात घ्या, पेरणीनंतर सोयाबीनच्या पिकाला नत्रयुक्त खतांचा वापर टाळणं अत्यंत आवश्यक आहे. आवश्यक मात्रा म्हणजे ज्यावेळेस पावसाचं प्रमाण वाढलं, जर सोयाबीन पिवळं पडलं तरच नत्राचा वापर करावा. विशेषतः हलक्या जमिनीत पेरणी केली असेल तर अशा जमिनीमध्ये 30 ते 35 दिवसांनी 50% उर्वरित नत्राची आणि पालाशी मात्रा ही हलक्या जमिनीसाठी मागील वर्षी विद्यापीठानं शिफारस केलेली आहे. सोयाबीन राज्यामध्ये सोयाबीन पिकाला आपण शक्यतो पेरणीच्या वेळेसच संपूर्ण खताची मात्रा देतो. परंतु हलक्या जमिनीसाठी जर शेतकऱ्यांनी पेरणी केली असेल तर सर्वसाधारणपणे पीक 30 ते 35 दिवसात असताना आपण ही 50% नत्राची आणि पालाशी मात्रा देणं अत्यंत आवश्यक आहे. अशा रीतीनं या सोयाबीन पिकाचं अंतर्मशागत करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. निश्चितच खऱ्या अर्थानं श्रोते हो, अनेक ठिकाणी पावसामुळं सोयाबीनच्या पिकामध्ये पाणी साचलं असेल
तर अशावेळी कोणती काळजी घ्यावी हे देखील आपल्याला ताकटे सरांनी सांगितलेलं आहे आणि कशा पद्धतीनं सोयाबीन पिकामधले अंतर्मशागत करणं हे गरजेचं आहे. ताकटे सर, सोयाबीन पीक याविषयीचे झाल्यानंतर सोयाबीनच्या खालोखाल कापूस हे देखील एक राज्यातलं अत्यंत महत्त्वाचं असं नगदी पीक आहे. मग या कपाशीच्या अंतर्मशागत त्याची केव्हा अंतर्मशागत करणं गरजेचं आणि कशा प्रकारे त्याच्यामध्ये काळजी शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे? शेतकरी म्हणून लागवडीपासून सर्वसाधारणपणे 30 ते 60 दिवस हे पीक तणमुक्त ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी 2 वेळा निंदणी करणं किंवा खुरपणी करणं गरजेचं आहे आणि 4 वेळा वखरणी किंवा डवरणी करणं अत्यंत आवश्यक आहे. मजुरांचा तुटवडा असल्यास किंवा सततच्या पावसामुळे जर खुरपणी करणं शक्य नसेल तर रासायनिक तण नियंत्रण करणं आवश्यक आहे. यासाठी कपाशीमध्ये पायरीथायोबॅक सोडियम म्हणजे हे गोल पानांच्या तणासाठी उपयुक्त आहे. सर्वसाधारणपणे 625 ml प्रति हेक्टर किंवा 12.5 ml प्रति 10 लिटर पाणी हे लागवडीनंतर 21 ते 28 दिवसांनी किंवा तण 2 ते 4 पानांवर असताना फवारणं गरजेचं आहे. दुसरं एक रासायनिक तणनाशक आहे जे क्विझॉल्फॉप इथाईल, जे लांब पानांच्या गवतवर्गीय तणांसाठी वापरलं जातं. सर्वसाधारणपणे 500 ml प्रति हेक्टर किंवा 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणं हे अत्यंत आवश्यक आहे. शेतकरी म्हणून एक लक्षात घ्या, तणनाशकाचा वापर हा दरवर्षी करू नये. ज्या जमिनीमध्ये मागील हंगामामध्ये आपण तणनाशकाचा वापर केलाय आणि यंदाच्या वर्षी आपल्याला तणनाशक वापरायचं आहे, अशा जमिनीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर आवर्जून करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ह्या गोष्टी प्रत्येक शेतकऱ्यानं लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता हे झालं कपाशीच्या आंतरमशागती बाबतीत. आता कपाशीचं पीक हे सर्वसाधारणपणे काही शेतकऱ्यांचं 30 दिवसाचं झालंय, काही शेतकऱ्यांचं 60 दिवसाचं होत आलेलं आहे. कारण आपल्याकडे सर्वसाधारणपणे कपाशीच्या पेरण्या ह्या पहिल्या 1 ते 20 तारखेच्या दरम्यान होतात, जून महिन्यात. उर्वरित नत्राची मात्रा 30 ते 40% ही देणं गरजेचं आहे पीक 30 दिवसाचं झाल्यानंतर आणि पीक 60 दिवसाचं झाल्यानंतर. शेतकरी बंधूंनो एक लक्षात घ्या, कपाशीच्या पिकाला अतिरिक्त नत्राचा मात्रा ही टाळणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु जे काही बेसल डोस आपण देतो तो पेरणीच्या वेळी देतो 40%, उर्वरित 30% मात्रा ही आपण 30 दिवसांनी उर्वरित नत्राची मात्रा ही 60 दिवसांनी देतो. अशा रीतीनं आपण वर खतांची मात्रा देणं आवश्यक आहे. याशिवाय जर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असेल तर फुले मायक्रोग्रेड सेकंड याची आपण 50 ml प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून ही 30 दिवस ते 45 दिवस आवश्यकतेप्रमाणे आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आपण फवारणी करणं हे आवश्यक आहे. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील मृदशास्त्र विभागामध्ये फुले न्यूट्रिएंट ग्रेड 2 हे आपल्याला खत उपलब्ध आहे. निश्चितपणे आपण त्या ठिकाणी संपर्क साधून त्याचा सुद्धा आपण लाभ घेऊ शकता. ताकटे सर, आपण सोयाबीन नंतर कपाशी पिकाच्या बाबतीत सर्व इत्थंभूत अशी माहिती दिली, पण आज जर बघितलं तर ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था ही दुग्ध व्यवसायाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या दृष्टीने शेतकरी बांधव मका या पिकाची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लागवड करताना दिसत आहेत. तर मका पिकाच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीनं आंतरमशागतीची काळजी घेणं गरजेची? शेतकरी बंधूंनो, पीक उगवत असताना आलेलं कोवळं कोंब पक्षी टिपून खातात. परिणामी रोपांची संख्या कमी होऊन उत्पादनात घट येते. त्यामुळे सुरुवातीचा कालावधी म्हणजे पीकचा 10 ते 12 दिवस शेतांची राखण करणं आवश्यक आहे. हे मक्याच्या बाबतीत. उगवणीनंतर 8 ते 10 दिवसांनी विरळणी करून एकाच फुल्यावर एकाच जोमदार रोप ठेवून विरळणी करणं आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार नांग्या भरणं आवश्यक आहे. पेरणीनंतर सुरुवातीचा 20 दिवस शेतात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मका वाढीच्या सुरुवातीच्या काळात प्रादुर्भावानुसार 1 ते 2 खुरपण्या करून ताटांना आधारासाठी माती चढवावी आणि गरजेनुसार 1 ते 2 कळपण्या करणं गरजेचं आहे. हे झालं एकंदर आंतरमशागतीच्या बाबतीत. पण ज्या ठिकाणी मजुरांची तुटत आहे, तण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, मजूर मिळत नाही आहेत, मजुरीचा खर्च वाचवायचा असेल तर अशावेळी रासायनिक तणनाशकाचा वापर करणं आवश्यक आहे. अशावेळी पीक उगवण पश्चात द्विदल तणांसाठी 2,4-D ज्याला आपण सोडियम क्षार 80 WP
हे 12.5 ते 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात हे मिसळून आपण फवारायला हवं. त्यानंतर दुसरं एक रासायनिक तणनाशक त्याच्यामध्ये आपल्याला वापरता येईल ते ट्रेम्बोट्राइन 34% एकदल किंवा द्विदल तणांसाठी 5.8 ml प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून हे फवारावं. अजून एक तणनाशक आपल्याला त्याच्यामध्ये वापरता येईल, त्यामध्ये ट्रोमॅझॉन हे एकदल आणि द्विदल तणांसाठी साधारणपणे 2 ते 3 ml प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणं आवश्यक आहे. अशा रीतीनं आपण हे मक्यासाठी तण नियंत्रण करणं आवश्यक आहे. आता बहुतांश पिकांचं महिना झालेला आहे, आंतरमशागतीची कामं झालेली आहेत. उर्वरित 40% नत्राची मात्रा देणं गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे आपण 120 किलो नत्र हा बेस शिफारस केलेला आहे. यामधील 40% नत्र आपण पेरणीच्या वेळी दिलेला आहे. उर्वरित 30% जी काही मात्रा आहे किंवा 40% मात्रा आहे ही आपल्याला 30 दिवसांनी द्यायची आहे आणि उर्वरित मात्रा ही 45 दिवसांनी द्यायची आहे. अशा रीतीनं आपण वरखतं देणं गरजेचं आहे. याशिवाय आपल्याला पीक उत्पादनात वाढ करायची असेल तर सर्वसाधारणपणे पीक 30 ते 35 दिवसाचं झाल्यानंतर पीक वाढीच्या काळात 19-19-19 या विद्राव्य खताची फवारणीच्या माध्यमातून आपण जर दिलं तर निश्चितच पीक उत्पादनात वाढ आपल्याला दिसून येते. अशा रीतीने हे मक्याचं आपल्याला आंतरमशागत आणि वरखताच्या बाबतीत सांगता येईल. निश्चितच सर, मक्यानंतर आता भुईमुग हे सुद्धा एक राज्यातलं महत्त्वाचं तेलवर्गीय पीक आहे आणि या पिकाच्या आंतरमशागत करताना विशेष अशी काळजी घेणं आवश्यक आहे. निश्चितच शेतकरी बंधूंनो, भुईमुगाच्या पिकात पेरणीनंतर नांगे जर आढळून आले तर ते बी टोकून ताबडतोब भरणं आवश्यक आहे. 10 ते 12 दिवसाच्या अंतरानं 2 ते 3 कोळपण्या कराव्यात आणि 2 खुरपण्या घ्याव्यात. शेवटची कोळपणी ही थोडी खोल घ्यावी. शेतकरी बंधूंनो, एक लक्षात घ्या, त्यामुळे पिकास मातीची भर पडते. त्यामुळं ही कोळपणी अत्यंत महत्त्वाची आहे. सर्वसाधारणपणे पिकाला आऱ्या ह्या वाणानुसार 40 ते 45 दिवसाच्या दरम्यान यायला सुरुवात होतात आणि एकदा का आऱ्या तयार व्हायला सुरुवात झाली किंवा यायला सुरुवात झाली त्यानंतर भुईमुग पिकात आंतरमशागत करू नये हे शेतकरी बंधूंनी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय नत्रयुक्त खतांचा वापर, विशेषतः युरियाचा वापर शेतकरी बंधूंनी मोठ्या प्रमाणात करतात. युरियाचा वापर जर केला तर मोठ्या प्रमाणात भुईमुग माजतं आणि त्याला शेंगा लागत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी प्रकर्षानं शेतकऱ्यांनी लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हे झालं आंतरमशागतीच्या बाबतीत. आता रासायनिक तणनाशकामध्ये तणाच्या बंदोबस्तासाठी 20 ते 25 दिवसांनी इमॅजिथायपर 10% SL किंवा क्युझॉल्फॉप इथाईल 5 EC 15 मिलीलिटर 10 लिटर पाण्यातून फवारल्यास आपल्याला तण नियंत्रणामध्ये चांगली घट झालेली दिसून येईल. याशिवाय पीक ज्यावेळेस 30 ते 35 दिवसाचं होतं भुईमुगाचं पीक, त्यावेळेस उर्वरित 200 किलो जिप्समची मात्रा देणं गरजेचं आहे. आपण पेरणीच्या वेळी 200 किलोची मात्रा दिलेली आहे. आता उर्वरित जे काही जिप्सम आहे ह्या जिप्समची मात्रा आंतरमशागत झाल्यानंतर देणं अत्यंत आवश्यक आहे. जिप्सममुळे काय फायदा होतो नेमकं? निश्चितच एकंदरीत कॅल्शियम ची आवश्यकता ह्या पिकांना मोठ्या प्रमाणात लागते आणि त्यामुळं पीक उत्पादनात वाढ होते, जमीन भुसभुशीत राहते. असे असंख्य फायदे या जिप्समचे आहेत. त्यामुळं या जिप्समचा वापर भुईमुग पिकात करणं अत्यंत आवश्यक आहे, गरजेचं आहे. सर, त्याच्यानंतर जर डाळवर्गीय पिकं जर बघितली आपण तर त्याच्यामध्ये तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, या पिकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात आपण लागवड झाल्या किंबहुना लागवडीचं प्रमाण वाढलंय असं आपल्या निदर्शनास आहे. तर या पिकांच्या बाबतीत शेतकरी बंधूंसाठी काय सल्ला असेल? शेतकरी बंधूंनो, तुरीच्या जोमदार वाढीसाठी शेत सुरुवातीपासून तणविरहित ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. पीक सर्वसाधारणपणे 15 ते 20 दिवस झाल्यानंतर पहिली कोळपणी करावी. त्यानंतर 15 दिवसांनी खुरपणी करावी किंवा कोळपणी करणं आवश्यक आहे. अधिक उत्पादनासाठी पीक पेरणीनंतर 30 ते 45 दिवस शेत तणविरहित ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. एकंदर तुरीचा वाढीचा कालावधी बघितला तर तूर पहिले 45 दिवस फारशी वाढत नाही, पण 45 दिवसानंतर मोठ्या प्रमाणात त्याची वाढ व्हायला सुरुवात होते. यामध्ये प्रामुख्यानं तणनाशकाचा जर वापर करायचा असेल तर इमॅजिथायपर 35% अधिक इमॅझोमॉक्स 2 ग्रॅम प्रति 10 पाण्यात मिसळून आपण हे फवारायला हवं, किंवा इमॅजिथायपर 10 EC 15 ते 20 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून हे फवार किंवा क्युझॉल्फॉप इथाईल 5 EC ही एकदल तणांसाठी 16 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून आपण हे फवारणी करायला हवं. शेतकरी बंधूंनो एक लक्षात घ्या, तुरीचं पीक म्हणजे कोरडवाहू पीक आपण असं म्हटलं जातं. सर्वसाधारणपणे केवळ 45 सेंटीमीटर खोलीच्या क्षेत्रामध्ये किंवा जमिनीवर याची लागवड आपण करतो. पिकाचा कालावधी बघितला तर तो सर्वसाधारणपणे जून ते डिसेंबर पर्यंत आहे. म्हणजे जवळजवळ आपल्याला 150 ते 180 दिवस म्हणजे 5.5 ते 6 महिने हे पीक आपलं शेतात राहणार आहे. सर्वसाधारणपणे पीक 1 महिन्याचं झाल्यानंतर म्हणजे सर्वसाधारणपणे 3ऱ्या आठवड्यात एक कोळपणी करावी आणि 4थ्या आठवड्यात लोखंडी नांगराच्या सहाय्यानं पिकाच्या 2 ओळीमध्ये जर आपण सरी काढली तर या सरीमध्ये जो काही ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला पाऊस पडणार आहे, हा पाऊस मोरवण्यासाठी आणि पिकाचा कालावधी पूर्ण करण्यासाठी जो काही आपल्याला ओलावा लागणार आहे, म्हणजे पीक फुलोराच्या अवस्थेत, दाणे भरण्याच्या अवस्थेत जो काही ओलावा लागणार आहे, हा ओलावा जर आपल्याला साठवायचा असेल तर पिकात सरी काढणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं जे काही शेतकरी बंधू तुरीचं पीक घेतलं असेल त्यांनी विशेषतः कोरडो क्षेत्रातील शेतकऱ्यांनी तुरीमध्ये सरी काढणं हे अत्यंत आवश्यक आहे. सोलापूरमध्ये कोरडवाहू शेती संशोधन केंद्र सोलापूर इथं फार मोठ्या प्रमाणात यामध्ये कार्य झालेलं आहे आणि त्यांनी गेली 2015मध्ये ही शिफारस आपल्या महाराष्ट्र राज्याला दिलेली आहे आणि विशेषतः मराठवाडा भाग आणि कोरडो क्षेत्रामध्ये या शिफारशीचा वापर फार शेतकरी करतायत आणि निश्चितच पीक उत्पादनाच्या दृष्टीनं एकतर ओलावा 30 ते 40% साठवला जातो आणि पीक उत्पादनात 15 ते 20% वाढ आपल्याला ह्या केवळ तुरीमध्ये सरी काढल्यामुळं आपल्याला दिसून येते. हे झालं आपण एकंदर आंतरमशागत, कोळपणी आणि सरीच्या बाबतीत. आता पिकाच्या वाढीच्या अवस्था सुरू झालेल्या आहेत. म्हणजे सर्वसाधारणपणे पीक हे 30 ते 45 दिवसाचं झालेलं आहे. आपल्याला सर्वसाधारणपणे पीक 55 दिवसाचं झालं असेल तर 19-19-19 किंवा 2% DAP याचा फवारणी देणं गरजेचं आहे. त्यानंतर 052-34 याची फवारणी द्यावी. शेंगा भरण्याच्या अवस्थेत 0050 म्हणजे 19-19-19 किंवा 2% युरिया, त्यानंतर 052-34 आणि त्यानंतर 0050 अशा फवारण्या देणं अत्यंत पीक उत्पादन वाढीच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक आहे. आणि मध्ये मोठ्या प्रमाणात रोगराई येण्याची शक्यता आहे, तेव्हा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कीड व रोगांचं नियंत्रण ह्यामध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे. अशा रीतीनं आपण तुरीची आंतरमशागत करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर सर मूग आणि उडीद या पिकांच्या शेतकरी बंधूंनो, मूग आणि उडीदाचं पीक सुरुवातीपासून तणविरहित ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. पिकाच्या जोमदार वाढीसाठी आवश्यक बाब आहे ती म्हणजे तणांचं नियंत्रण. 20 ते 25 दिवसाचं असताना पहिली आणि 30 ते 35 दिवसाचं असताना दुसरी कोळपणी करणं अत्यंत आवश्यक आहे. कोळपणी शक्यतो वापशावर करावी. कोळपणीनंतर 2 रोपातील तण काढण्यासाठी लगेच खुरपणी करणं आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे पीक 30 ते 45 दिवसापर्यंत तण विरहित ठेवणं हे पीक उत्पादन वाढीच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः यंदाच्या वर्षी मूग आणि उडदाच्या पेरण्या ह्या जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात झाल्या असल्यामुळं सर्वसाधारणपणे ही पिकं आत्ता 45 ते 60 दिवसाची होत आलेली आहेत आणि निश्चितच ज्या शेतकऱ्यांनी उशिरा पेरणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांनी आत्ता खुरपणी आणि कोळपणी करणं हे अत्यंत आवश्यक आहे. निश्चितच. त्याच्यानंतर जर बघितलं तर सर हुलगा, मटकी, चवळी, राजमा या पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी बंधू लागवड करताना दिसत आहेत. शेतकरी बंधू निश्चितपणे आता जे मी मूग उडदाच्या बाबतीत सांगितलं त्याचप्रमाणे हुलगा, मटकी, चवळी, राजमा ही पिकं ज्यावेळेस 20 ते 25 दिवसाचं असताना पहिली कोळपणी करावी, 30 ते 35 दिवसाचं असताना दुसरी कोळपणी करावी आणि सर्वसाधारणपणे
30 ते 25 दिवस हे पीक तणविरहित ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. अशा रीतीनं या पिकांची आंतरमशागत करणं हे अत्यंत आवश्यक आहे. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. आणि आज आपला विषय सुरू आहे खरीप पिकांची आंतरमशागत. आणि आपल्याशी संवाद साधत आहेत डॉक्टर आदिनाथ ताकटे, मृदशास्त्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. संपूर्ण खरीप हंगामातील महत्त्वाच्या पिकांची आंतरमशागत कशा पद्धतीने करणं गरजेचे आहे, त्याचबरोबर कोणत्या तणनाशकांचा वापर करणं गरजेचे आहे, या विषयाची इत्थंभूत माहिती आपल्याला ताकटे सर बऱ्याच वेळापासून देत आहेत. तरी देखील आपल्या मनामध्ये काही शंका असतील, प्रश्न असतील तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी मी त्यांचा संपर्क क्रमांक देत आहे 940403 2389. मी पुन्हा एकदा त्यांचा नंबर सांगतो 9404032389. तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि आपल्या मनातील सर्व शंकांचं निरसन त्या ठिकाणी करू शकता. तणनाशकाविषयीची इत्थंभूत माहिती देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ शकता. तर बऱ्याच वेळापासून आपण आमच्या सर्व शेतकरी बंधूंना खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करत आहात. खरीप पिकांच्या आंतरमशागतीच्या विषयीची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी दिली आहे. अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना आंतरमशागतीचे फायदे काय आहेत, आमच्या सर्व शेतकरी बंधूंना काय सल्ला राहील? शेतकरी बंधूंनो, पिकाची निरोगी जोमदार वाढीसाठी आंतरमशागतीची कामं ही वेळेवर करणं आवश्यक आहे. आंतरमशागत केल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो, माती भुसभुशीत होते, जमिनीतील ओलावा टिकवण्यास मदत होते, मातीचा वरचा थर हा सैल होऊन मातीला पडलेल्या भेगा बुजल्या जातात आणि त्यामुळं बाष्पीभवनाचा वेग हा कमी होतो. आच्छादनाचा वापर केल्यानं बाष्पीभवनाची होणारी पाण्याची कमतरता ही कमी होते. पिकाच्या मुळाशी हवा खेळती राहते. याचा फायदा पिकाबरोबर जमिनीतील सूक्ष्मजीवांच्या कार्यासाठी होत असतो. आंतरमशागतीमुळं नको असलेल्या मुळांची छाटणी होते. पिकांमधील अंतर योग्य राखलं जातं. तरी शेतकऱ्यांनी खरीप पिकाची योग्य प्रकारे योग्य वेळी आंतरमशागतीची जर कामं केली तर हेक्टरी रोपांची संख्या ही प्रमाणात राखली जाऊन पिकाला वाढीसाठी अनुकूल स्थिती निर्माण होऊन पिकाची उत्पादनात चांगली वाढ होते. शेतकरी बंधूंना एक लक्षात घ्या, शेतीमधून आपल्याला अधिकाधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन घ्यायचं असेल तर खरीप हंगामातील पिकांच्या नियोजनाबरोबर योग्य वेळी योग्य प्रमाणात आणि आंतरमशागत केली आणि तणांचं व्यवस्थापन केलं तर निश्चितप्रमाणे आपल्याला पीक उत्पादन वाढीच्या दृष्टीनं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा रीतीनं आपण खरीप पिकांचं आंतरमशागत आणि तण व्यवस्थापन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. निश्चितच खऱ्या अर्थानं शेतकरी बंधूंना बऱ्याच वेळापासून आपल्याला डॉक्टर आदिनाथ ताकटे सर, मृदशास्त्रज्ञ, हे अतिशय छान पद्धतीची माहिती, आपला विषय सुरू होता खरीप पिकांची आंतरमशागत, याविषयीची इत्थंभूत माहिती आपल्या सर्व श्रोत्यांना, ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणारे, व्हॉट्सअप आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकणाऱ्या अनेक शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीची माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आणि निश्चितच महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संशोधनाअंती, संशोधनाच्या निष्कर्षाअंती अत्यंत तांत्रिकदृष्ट्या आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून आधारित अशी माहिती, खरीप पिकांची आंतरमशागत याविषयीची माहिती आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाली आहे. सर, आपण दिलेल्या माहितीबद्दल 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांच्या वतीने, त्याचबरोबर ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणारे, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि 90.8 FM फुले कृषी वाहिनी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. नमस्कार.